नमस्कार मंडळी, आज माझ्या प्रेग्नन्सीचा 9 मंथचा तिसरा दिवस आहे. आज पण दिवसाची सुरुवात मस्त सूर्यप्रकाश घेत आणि पाणी पीत झाली. मी आज खूप जास्त खुश आहे आणि टेन्शन पण आले आहे, कारण काल त्यांनी मला खूप छान सरप्राईज दिले. ते म्हणजे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की माझ्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम कॅन्सल झाला आहे. पण काल अचानक त्यांनी मला सरप्राईज दिले. त्यामुळे मी खूप खुश पण होते आणि टेन्शनमध्ये पण, कारण फक्त 4 दिवसच बाकी होते आणि त्यात मला खूप गोष्टींची तयारी करायची आहे. म्हणून असो, तुम्हाला मी पुढे दाखवेलच की काय कसे करणार आहे ते. आज 9 मंथच्या रेग्युलर चेकअपसाठी हॉस्पिटलला जायचे होते, म्हणून सर्व लवकरच आवरले होते. पण हॉस्पिटलला कॉल केल्यानंतर त्यांनी 2:30 वाजता बोलावले, म्हणून मग आम्ही 1-1:30 वाजता निघालो. हे पहिल्यांदा होते की ते माझ्यासोबत हॉस्पिटलला नाहीत, पण काय करणार, कंडिशनच अशी आहे. आम्हाला घरी यायला 5 वाजले. आल्यानंतर खूप भूक लागली, म्हणून शंकरपाळी, फरसाण आणि एक नारळ पाणी घेतले. पण आज नारळ पाण्याची चव काहीतरी वेगळीच लागत होती. 1 तासभर आराम केला. त्यानंतर झोपेतून उठल्यानंतर रामरक्षा आणि हनुमान चालीसा म्हटली आणि आरती पण केली. तोपर्यंत आईचा स्वयंपाकही झाला. आज लवकर जेवण करायचे होते, कारण मला खूप जेवल्यानंतर जळजळ होती, म्हणून डॉक्टरांनी 7 ते 7:30च्या दरम्यान जेवायला सांगितले आहे. म्हणून लवकर जेवण केले. टॅबलेट घेऊन आज पाऊस नसल्यामुळे खाली 30 मिनिट वॉकिंग करून आले आणि त्यानंतर माझे काही व्हिडिओ एडिट करायचे होते ते केले आणि शेवट भगवद्गीता वाचत केला. तर असा होता माझा आजचा दिवस. तर चलो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.